नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्या किचनमध्ये डिंकाचे लाडू तुम्हाला करून दाखवणार आहे. तर घेतलेलं साहित्य दाखवते. हे प्रथम सुकं खोबरं आहे. हा डिंक, बारीक डिंक आहे, डिंकाची पावडर आहे. त्यानंतर ह्या खारका आहेत. हा गूळ, बदाम, जर्दाळू, पिस्ते, काळ्या मनुका, पिवळ्या मनुका एकत्र घेतले आहेत दोन्ही. नंतर काजूगर आणि ही खारीक पावडर पण आहे. खारीकही थोडी अख्खी घालणार आहे आणि खारीक पावडर आहे तीही घालणार आहे. वाटल्यास थोडं आपण ह्याच्यात गव्हाचं पीठ भाजून घालू शकतो. मी थोडं घालणार आहे गव्हाचं पीठ. असे हे आपले लाडू. आणि हे तूप आणि एक खसखस एक थोडी चमचाभर घालणार आहे. एवढं आपलं साहित्य आहे. आता प्रथम आधी काय करणार आहे मी, तर प्रथम तुपाशिवाय भाजण्याचा प्रकार म्हणजे खोबरं. ते आधी पहिल्यांदा मी खोबरं भाजून घेणार आहे. मी कढई गरम होत ठेवली आणि मी खोबरं भाजून घेणार आहे. छान असं अगदी मंद म्हणजे. आणि खोबरं मिक्सरला लावायचं नाही. खोबरं फक्त हातानं चुरून घ्यायचं. बाकीचं सगळं मिक्सरला वाटायचं. तुपात तळून घेऊन मिक्सरला लावायचं. पण हे फक्त हातानं चुरून घ्यायचं खोबरं. मुद्दाम मी खोबऱ्याला वेगळी कढई घेतली आहे, म्हणजे त्याच्यातच ठेवलं की ते छानपैकी आपल्याला कढई गरम असते तोपर्यंत ते व्यवस्थित भाजलंही जातं. आपलं हे गुलाबीसर रंगावर खोबरं झालेलं आहे. हे आत्ता गरम असताना जरी मऊ लागलं तरी ते गार झालं की कुरकुरीत होईल. त्याच्यामुळे आता आपण हे थांबवणार आहोत. कढई गरम आहे, त्याच्यात ते गार होईपर्यंत बरोबर कुरकुरीत होईल. आणि छान कलर आला आहे बघा. अजून थोडा त्याचा कलर डार्क होईल, जसं गार होईल तसं. आता आपण कढई गरम होत ठेवली आहे, त्यामध्ये तूप घालणार आहोत. साधारणपणे मी 1/2 किलो तूप घेतलं आहे. जेवढं लागेल तेवढंच घालणार आहोत, बाकीचं उरेल. कारण अजून आपल्याला डिंक तळायचं आहे. आता जे जे आपल्याला तुपात भाजायचं आहे ते सगळं मी याच्यात घालणार आहे. पहिल्यांदा बदाम घालते. हे सगळं आपण चांगलं परतून घ्यायचं आहे तुपावर. खारीक, जर्दा आणि पिस्ते. मनुका पण घालणार आहे, पण 2 मिनिटांनी घालणार आहे. आपण चांगला सुका मावा परतून घेणार आहोत. चांगला तांबूस होईपर्यंत परतून घेणार आहोत. बऱ्यापैकी भाजून होत आलं आहे. थोडं अजून मी भाजणार आहे, जरा काजूगरांचा रंग बदलून दे. खमंग झालं पाहिजे सगळं. तुपावर भाजलं की त्याला खमंगपणा चांगला येतो. बघा, बदामसुद्धा आता आकार बदलला, बदामांचा कलरही बदलला. आता आपण ह्याच्यात मनुका पण टाकणार आहे, म्हणजे त्या पण तळून निघतील त्याच्याबरोबर. ह्याच्यात आपण खजूरही थोडा घालू शकतो. खजुराच्या बिया काढायच्या, तुपावर भाजायचा आणि खजूरही घालू शकतो. खजूर घातला तर मग गूळ घालताना कमी घालायचा. ज्या मनानं गुळाची आवड असेल त्या मनानं गूळ घालायचा. आता बरीचशी डिंकाची पावडर मिळते. पूर्वी डिंक तळून तो चुरायला लागायचा. तर हे आपलं चांगलं परतून झालं. आता हे मी सगळं काढून घेणार आहे. हे सगळं आता मी काढून घेते. आपलं हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. किती छान रंग बदलला आणि खमंग वास सुटलाय. कढी यामध्ये थोडं आणखीन तूप घालून 1 वाटीभर कणिक घालणार आहे.
आणि कणिक भाजून होत आली की त्यामध्येच आणखीन तूप वाढवून डिंक भाजणार आहे. तर ही कणिक आपण छान अगदी लाल होईपर्यंत भाजून घ्यायची. तर ही छान आपण भाजून घेऊया. थोडं तूप घालते त्याच्यात. पीठ चांगलं तांबूस होईपर्यंत भाजलं आहे. अजून 1-2 मिनटं आपण भाजूया. ते सैल होत जातं. जसं भाजू आपण तसं ते सैल होत जातं. कणिक छानपैकी अगदी गुलाबी रंगावर भाजून झाली. आता आपण एका बाजूला डिंक तळून घ्यायचं आहे. आपलं खोबरं चांगलं गार झालेलं आहे. हे आपण हातानंच चुरून घ्यायचं आहे, मिक्सरला नाही लावायचं आहे, मग ते तेलकट होतं. त्याच्यामुळे असं जरा दाताखाली पण छान मिळतं. त्याच्यामुळे असं खोबरं. आता या कढईत मी तुम्हाला डिंक तळून दाखवते. डिंकाची पावडर. आता आपण तूप घालूया आणि डिंक पावडर तुपात तळून घेऊया. साधारण 100 ग्रॅम डिंक आहे आणि बाकीचं साधारण सामान 50 अक्रोड मगाशी मी दाखवायला विसरले, ते घालते तळायला. 50 ग्रॅम अक्रोड आहेत बघा. असं आता अक्रोड हे चांगले तुपावर परतून घेतले. अक्रोड घातल्यामुळे तुपाला फेस आला आहे. हे बघा चांगले तांबूस रंगाचे होईपर्यंत आपण परतून घेतले. त्यातला हे सगळ्या सुक्या माव्यात आपण काढून घेऊया. आपण हा डिंक चांगला फुलवून घेऊया. तळून झालाय. गार झाला की आपण हातानं चुरू किंवा मिक्सरला लावला तरीही चालेल. आता पावडर मिळते त्याच्यामुळे खूप सोपं होतं काम. हा बघा छान आता गार झाला की आपण तो चुरून घेऊया. ही आपली कणिक भाजलेली आहे. याच्यावरच मी आता थोडी खारीक पावडर आहे ती घालून घेणार आहे. तूप घातलं आहे आणखीन, खारीक पावडर घालणार आहे. तर ही खारीक पावडर आहे ही मी थोडी तुपावर परतून घेणार आहे. आपलं पीठ भाजलेलंच आहे त्याच्यातच घातली आहे. 1 चमचा खसखस आहे मोठा, तीही घातली आहे. हे सगळं आपण आता तुपावर परतून घेऊया त्या पिठामध्येच, म्हणजे सगळं एकजीव होईल व्यवस्थित आणि खारकेचा कच्चापणा जाईल. तर हे आपलं सगळं भाजून तयार आहे. आणि हे सगळं जरी घट्ट वाटलं ना आपल्याला तरी आपण मिक्सरला लावू शकतो. आणि मिक्सरला लावलं की त्याला तूपही सुटतं आणि आपल्याला लाडू वळायला सोपे जातात. आता आपण गूळ विरघळून तरी घ्यायचा किंवा ह्याच्यातच मिसळून मिक्सरला लावायचं. पाक नाही केला तरीही चालतो गुळाचा. पाक म्हणजे नुसता गूळ विरघळून घ्यायचा असतो, पाक करायचा नसतो. असं आता ही मी खारीक पावडरसुद्धा पिठावर भाजून घेतली. आपण हा सगळा भाजलेला सुका मावा मिक्सरला लावून घेऊया. अगदी गिरगिरीत करायचं नाही, जरा जाडसर दाताखाली मिळेल असं ठेवायचं. पौष्टिक एकदम हेल्दी.
हे बघा असं हे जाडसर आपलं वाटून घ्यायचं, एकदम बारीक करायचं नाही कारण ते थोडं दाताखाली मिळालं पाहिजे. सगळं मस्त वाटून झालेलं आहे. हे बघा थोडं थोडं मिळालं पाहिजे दाताखाली. आपलं सगळं मिश्रण छान वाटून झालेलं आहे. त्याच्यातच हे खोबरं आहे, आपल्याला परतच घ्यावी लागणार आहे. साधारणपणे 300 ग्रॅम गूळ आहे, तर मी 2 चमचे तूप घालते आणि अगदी विरघळून फक्त आपण घेणार आहोत. फक्त विरघळवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडा विरघळवून घेऊया किंवा असाच समजा किसून घेतलेला असला मिक्सरला लावला तरीही चालतो. वळताना त्रास झाला तरीही जरा मिक्सरला लावायचं आणि वळायचं. तर हे आपण सगळे पदार्थ एकत्र करून घेते. अजून डिंक टाकायचा आहे, तो जरा चुरून घेते आणि टाकते. जरा मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे सगळं एकजीव होईल. थोडं मिश्रण घालते म्हणजे एकजीव चांगला होईल. हे बघा आपण डिंक सुद्धा चांगला मिक्सरला करून घेतला वाटून. आपलं सगळं मिश्रण तयार झालेलं आहे. गुळही आपल्याला विरघळून होत आलेला आहे. फक्त विरघळवायचं आहे, आपल्याला पाक करायचा नाही आहे. जवळजवळ विरघळलाच आहे. आता मी गॅस बंद करून टाकते. मी थोडा डिंक तो एकदा मिक्स करून घेते मिक्सरला घालून. आता आपण हा पातळ केलेला गूळ, फक्त पातळ केला आहे, हा पाक केलेला नाही आहे. तूप घालून गूळ आपण पातळ केला आहे, तो आता सगळं आपण याच्यात मिक्स केला आहे. यामध्ये मी थोडं घालून सगळं पुसून घेणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि गार झालं, गरम आहे चटके बसतील, जरा गार झालं की आपण लाडू वळायचे. वेलची घालायची राहिली, हे आपण याच्यावर वेलची पावडर घालतोय, घालायची राहिली होती. आपण थोडंसं मिश्रण याकडे घालून पुसून घेऊया. गूळ आहे ना, असं सगळं पुसून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे काही फुकट जाऊ नये, हा त्यामागचा उद्देश. एकदम पौष्टिक लाडू. पाक आपण केलेला नाही आहे, फक्त गूळ विरघळवून घेतला आहे. आता आपलं हे मिश्रण छान गार पण झालं आहे आणि सुंदर झालं आहे. आता आपण ह्याचे लाडू वळणार आहोत. आपल्याला हव्या त्या साईजचे आपण लाडू, लहान मोठे. हे लाडू विशेषतः थंडीत हाडं बळकट करण्यासाठी करतात किंवा बाळंतीण घरात असेल तर बाळंतिणीसाठी करतात. जनरल हे लाडू थंडीत करतात. पौष्टिक पण आहे, सगळं ह्याच्यात पौष्टिक घातलेलं आहे. त्याच्यामुळे असे सुंदर लाडू आपण वळूया. हे बघा छान आपले लाडू वळले जाणार आहेत. सुंदर वळला जातोय तो. शक्यतो एका हातानं एका मापानं घ्यायचं म्हणजे लहान मोठा लाडू होत नाही आणि अति मोठाही करायचा नाही. एक लाडू खाल्ला, वर ग्लासभर दूध प्यालं की काम झालं. एवढा हा पौष्टिक लाडू आहे. आता हे मी वळून घेते सगळे. आपले डिंकाचे शाही लाडू खरोखरच शाही आहेत, कारण काय सगळं त्यात काय घातलेलं नाही असं नाही, सगळे प्रकार आपण घातलेले आहेत आणि असे हे शाही लाडू केलेले आहेत. तूपही अगदी घरचं साजूक तूप वापरलेलं आहे, साहित्य सगळं भरपूर घातलेलं आहे आणि असे आपण हे लाडू केलेले आहेत. आता हे लाडू मी कसे केले, काय काय साहित्य घेतलं, कसे केले, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. हे लाडू अगदी हाडं मजबूत करण्यासाठी, लाडू थंडीच्या दिवसात हे खायला एकदम चांगले असतात. हाडं मजबूतीसाठी किंवा डिलेवरी झालेल्या बाईला हे लाडू अतिशय चांगले असतात. कंबरदुखी, पायदुखी याच्यावर गुणकारी लाडू असा आहे. असा लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.